एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि। मंडळी हो, नमस्कार। गणेशोत्सवानिमित्त आयोजन करण्यात आलेल्या या खास कार्यक्रमात आपले स्वागत असो। गणेश चतुर्थी हा अनेक मराठी लोकांचा आवडता सण आहे। भारतात असो, मॉरिशस असो किंवा जिथे जिथे मराठी लोकांचा प्रवासी समाज असो, तिथे तिथे हा सण मोठ्या थाटात साजरा केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण हा सण साजरा करतो, परंतु त्या काळी ते घरोघरातच साजरा करण्यात येत होता। पुढे जाऊन तो सार्वजनिक गणेशोत्सव या नावाने ओळखला गेला। यामागे लोकमान्य टिळक ह्या थोर पुरुषांचा हात होता। म्हणूनच आज मी या महान व्यक्तिमत्वाबद्दल व त्यांनी आखलेली सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल बोलणार आहे। लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 साली रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता। ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक थोर नेता, समाज सुधारक आणि पत्रकार होते। लहानपणापासून ते बुद्धिमान, धाडसी आणि राष्ट्रप्रेमी होते। त्यांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात सन्मानाने पदवी प्राप्त केली। त्यानंतर त्यांनी सरकारी कायदा महाविद्यालयातून LLB पदवी मिळाली। एवढेच नव्हे, त्यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलची सहस्थापनाही केली, जिथे भारतीय संस्कृतीत रुजलेल्या शिक्षणावर भर देण्यात आला। त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज ही सहस्थापना केली। आपल्या शिक्षणानंतर त्यांनी स्वातंत्र्य भारताच्या उद्देशाकडे काम सुरू केला। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मला मिळणारच, या वाक्याने त्यांनी संपूर्ण भारतात स्वातंत्र्याची ठेणगी पेटली। पुढे जाऊन होम रूल लीग चळवळीत बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य म्हणून ओळखले गेले। भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान भारतीय जनतेमध्ये त्यांच्या मजबूत नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची दखल पाहून लोकमान्य ही पदवी त्यांना देण्यात आली। त्या काळात इंग्रज सरकाराने भारतीयांच्या एकत्र येण्यावर अनेक बंधने लावली होती, परंतु धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येत जनता एकत्र येऊ शकत होती। टिळकांनी याचाच उपयोग करून 1893 साली पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली। त्या निमित्ताने त्यांनी धार्मिक ऐक्य आणले व भारतीयांमध्ये स्वराज्य, स्वातंत्र्य आणि स्वदेशी या विचारांची बीजे पेरली। अशा प्रकारे त्यांनी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची जाणीव दृढ केली। आता सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भव्य दिव्य पद्धतीने साजरा करण्यात येतो, पण या परंपरेच्या पाया घालणारे म्हणजेच लोकमान्य टिळक। सार्वजनिक गणेशोत्सव हा त्यांचा अमूल्य वारसा आहे असे आपण सांगू शकतो। त्यांच्या या प्रथेमागे अशी कल्पना येते की धर्म, समाज आणि राष्ट्र यांना जोडल्यावर लोकांमध्ये एकता निर्माण करता येतो। म्हणूनच त्यांच्या या परंपरेला पुढे नेऊन आपण ही गणेश चतुर्थी सार्वजनिक पद्धतीने साजरा करायला पाहिजे असे माझे मत आहे। आशा करते की मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल। तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद व नमस्कार। एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय
गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय